मावशी आता आम्हाला दाखवायला चाललेले आहेत मधमाशीचे जे पोळे आहेत. रानामध्ये जी मध तयार होते ना त्याचे पोळे भरपूर आहेत, मधमाशा आहेत. हा कसला अच्छा काय पण खेळायला रानामध्ये आलाय. अच्छा काय आगीचे पोळे ना? आग्याचं पोळ. अच्छा आम्ही चाललो झाडावरती आग्याचं पोळ आहे ते बघायला. अच्छा अच्छा अच्छा. आता भरपूर आग्याचं पोळ आहे जवळच म्हणजे गावाच्या बाजूलाच. त्याच्यात मध भेटतं. हा ओरिजिनल मध. हल्ली ओरिजिनल मध आणि असे पोळे बघायलाही मिळत नाहीयेत. हे आहे मावशीचं शेत. पूर्ण त्या शेतावरतीच आम्ही आलोत मधमाशीचं पोळं बघायला. आगीचे पोळे बोलतात गावी त्याला. इथे बघा यांची मस्ती बघा. बाप रे हे पूर्ण मधमाशीचे झाड आहेत. इथे बघा तिथे तुम्हाला उडताना सुद्धा माशा दिसत आहेत. आणि पाऊस पडला आता तर त्या पावसामध्ये इथे एक पोळा पडलेला आहे त्याच्यामधून मध निघून गेले. माशा पण आहे का? आपण नंतर घेऊया. ए मधमाशा बघ किती आहेत बघ. मधमाशा आपल्याला हा इथून तिथून येत नाही व्यवस्थित. हा आता पूर्ण दिसत आहेत. हे झाडावरती आहे. याला बोलतात आग्याचं पोळं. अच्छा म्हणजे मधमाशांचं पोळं असतात. ही माशी आग होते त्रास होते हिच्या मुलं चावली की. हो पूर्ण गच्च भरलाय. पण प्रत्येक फांदीला आहे. पूर्ण माशांनी भरलेलं आहे ते. हे खाली पण किती पडलेत. हो हे आता पाऊस पडला त्याच्यातच पडले ते. वारा सुटला होता ना हा त्याने एवढे सगळे वेस्ट केले. केवढे मोठमोठे. पण मग या मधाचा आपला फायदा नाही ना. आता खराब झाले असतील. नाही हो खराब झाले. समोरचं झाड पण भरलेलं आहे. पाणी आहे ते पाण्याने वाहून गेली मध. पाणी आहे ते बघ. पाणी आहे. मम्मी सांगते किती मोठा पोळा आहे बघा. नाही हो मध आहे. मध आहे बघ. पाणी आहे. पाणी आणि मध दोन्ही मिक्स झाले. पाणी पडलंय नाही. बघ ना बेटा किती मध असेल त्याच्यामध्ये. बनवले तो झाड बघून मला असं वाटतं काढून द्यावं घरी. हल्दी आहे बघ. हल्दी आहे बघ. हल्दी आहे बघ. आता घेऊन इथे टेक्निक बघा. शेत लावलंय, भात आलंय, पाखरं येऊन खायला नको म्हणून असे रस्सी बांधून त्याला अशा प्लास्टिकच्या पिशव्या बांधल्यात. म्हणजे ज्या वाजतात आणि त्यांनी पक्षी पळून जातात. काय गेलंय हे असं शंख वगैरे भेटतं. हा ते बघ ते काका तिकडे आहेत ना त्यांची ती कुदळ आहे. ती बोलते मी इंटरेस्टिंग शोधलंय. जा घेऊन सांगतात ते. जाते घेऊन. काय आहेत ते? ह्याचे असतील ना ते वळकंदा करतात त्याचे. जंगलामध्ये सगळ्यांबरोबर जाऊन खूप मजा आली. काही रानभाज्या घेतल्या. कसा वाटला जंगल सफारीचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.